विगमुळे काय होतं की थोडं कॉन्शियस व्हायला होतं. गर्दीच्या ठिकाणी किंवा ट्रॅव्हल करताना भीती होती मनामध्ये की आपलं सक्सेस होईल का, कसं होईल, काय होईल, किती त्रास होतो. मग मी भरत सरांसोबत सरांना भेटायला आलो. जेव्हा मी सरांना भेटलो तेव्हा सरांनी मला पाहिलं, माझ्या केसांचं सगळं परिस्थिती पाहिली. तेव्हा सर म्हणाले की ना आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. 5 ते 6 महिन्याच्या दरम्यान आपण काय करूया, आपण मेडिसिन ट्रीटमेंट सुरू करूया. म्हणजे काय की केसांना मेडिसिन मिळाल्यामुळे केस स्ट्रॉंग आणि हेल्दी होतील. आपला हा जो डोनर एरिया आहे त्याचे रूट जर हेल्दी केले, त्यांचं जेव्हा रोपण करू तेव्हा ते अगदी सक्षम असतील. मला केसांचा प्रॉब्लेम गेली 20-25 वर्षापासून होता. माझे केस गळत गेले आणि टक्कल दिसायला लागलं. मग मी विग वापरायला सुरुवात केली. विग वापरायला सुरुवात केल्यानंतर तेवढं गंमत नाही. विग हा विग असतो जे नॅचरल नाही आहे. नैसर्गिक केस हे नैसर्गिक केस असतात. विगमुळे काय होतं की थोडं कॉन्शियस व्हायला होतं. गर्दीच्या ठिकाणी किंवा ट्रॅव्हल करताना किंवा आपण जर समजा एखाद्याशी बोलतोय आणि बोलत असताना एखाद्याने आपल्या केसाकडे पाहिलं तर आपला आत्मविश्वास थोडा हलतो. आपल्याला वाटतं अरे यार, याने माझ्या विगकडे पाहिलं, याचं लक्ष माझ्या विगकडे तर नाही गेलं ना. आपण त्या वेगळ्या झोनमध्ये जातो. पण जेव्हा मला न्यू रूट्सबद्दल समजलं, खरंच सांगतो की डॉक्टर निलेश सर आणि माझे मित्र श्री भरत जाधव सर यांच्यामुळे जो काही मी आज दिसतोय हे खरं तर त्यांचं क्रेडिट आहे. भरत सरांच्या ओळखीने, रेफरन्सने मी सरांना जेव्हा भेटलो, निलेश सरांना जेव्हा भेटलो तेव्हा निलेश सरांना मी सांगितलं की मला असं असं करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी भरत सरांचा रिझल्ट पाहिला आणि त्यांचा रिझल्ट पाहिल्यानंतर म्हटलं नाही, हे केलं तर इथेच करायचं आणि यांच्याकडेच करायचं. ट्रान्सप्लांट बऱ्याच ठिकाणी होतात, पण एक भीती होती मनामध्ये की आपलं सक्सेस होईल का, कसं होईल, काय होईल, किती त्रास होतो. मग मी भरत सरांसोबत सरांना भेटायला आलो. जेव्हा मी सरांना भेटलो तेव्हा सरांनी मला पाहिलं, माझ्या केसांचं सगळं परिस्थिती पाहिली. तेव्हा सर म्हणाले की ना आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर सरांना मी म्हटलं की सर मला थोडासा अवधी हवा आहे, मला एक 4-5 महिने लागतील, त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट करूया. तेव्हा सरांनी मला सजेस्ट केलं की अतिशय चांगली गोष्ट आहे, ह्या 5 ते 6 महिन्याच्या दरम्यान आपण काय करूया, आपण मेडिसिन ट्रीटमेंट सुरू करूया. म्हणजे काय की आपले हे जे कुपोषित केस आहेत त्यांना आपण स्ट्रॉंग करूया. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे केस गळायचे थांबतील. केसांना मेडिसिन मिळाल्यामुळे केस स्ट्रॉंग आणि हेल्दी होतील. जे आपण आपला हा जो डोनर एरिया आहे त्याचे रूट जर हेल्दी केले तर जेव्हा आपण ते ट्रान्सप्लांट करू, त्यांचं जेव्हा रोपण करू तेव्हा ते अगदी सक्षम असतील. म्हणजे स्ट्रॉंग रूट्स असतील आणि त्या स्ट्रॉंग रूट्समुळे स्ट्रॉंग रिझल्ट मिळेल. आणि खरंच त्या सरांच्या मार्गदर्शनामुळे की मी जे 6 महिने औषध घेतलं आणि तो कोर्स पूर्ण केला मी, आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ट्रान्सप्लांट करायला आलो इथे 10 महिन्यापूर्वी, हा जो रिझल्ट दिसतो तुम्हाला हा पूर्ण 10 महिन्यापूर्वीचा आहे. 10 महिन्यापूर्वीचे जे माझी काय केसांची परिस्थिती होती ती तुम्हाला दिसेलच, ते तुम्हाला कळेलच. पण आत्ता मी जो दिसतोय तुम्हाला तो 10 महिन्यानंतरचा आहे. आणि हा माइंड ब्लोईंग रिझल्ट आहे. 10 महिन्यानंतर जे मला पाहतायत त्यांना खरंच खूप एक धक्का बसतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा धक्का जो बसलेला आहे तो खरं म्हणजे माझा आनंद आहे. आणि त्या आनंदामध्ये इतकं काय सामावून जातं की नाही, हा योग्य निर्णय आहे आणि हा योग्य रिझल्ट आहे जो आता तुमच्या समोर दिसतोय.